जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खैरे साहेबांनी आपल्याला दंडावर घातला. मला माझ्या शस्त्रक्रियेनंतर दंडावर घालता येत नाही, नाहीतर मी तुम्हाला दंडावर घातला असता. आजची सभा ठीक आहे. आजची सभा ही अभूतपूर्व आहे आणि विरोधकांना हे मान्य करावंच लागेल. अंबादास, तुम्ही सत्ताधाऱ्यांना जे आव्हान दिलेलं आहे ते आव्हान त्यांना काय पेलेलं असं मला वाटत नाही, कारण त्यांच्याकडे सत्तेची मस्ती आहे, पैशाची मस्ती आहे, पण माझ्याकडे निष्ठेची शक्ती आहे. आणि खरंच सुभाष, तुम्ही जे बोललात, मला देखील 1988च्या शिवसेना प्रमुखांच्या सभेची आठवण आली. आज आपल्या शिवसेनेची पुन्हा नव्याने मी सुरुवात करतोय. ज्यांना ज्यांना दिलं त्यांनी खाल्लं, माजले आणि गद्दार झाले. चला नवीन सुरुवात करूया आपण. काय बिघडलेलं नाहीये. बघा, कितीतरी नवीन चेहरे आपल्याकडे आलेले आहेत. मी आजचा पेपर मुंबईतलं त्याचं एक कटिंग आणलंय. त्याच्यामध्ये आपले रावसाहेब दानवे, पडलेले खासदार, म्हणजे पडले तरी मस्ती नाही उतरत. त्यांचं एक वक्तव्य आहे. त्याने असं म्हटलं की त्यांच्या ताटात सगळे पक्ष जेवून गेलेत. अहो दानवे साहेब, हे जर का खरं असेल तर आता तुम्ही आमच्या पाण्यातलं उष्ट खरकट का खाताय? सगळ्यांच्या पाण्यातलं का खावं लागतंय तुम्हाला? स्वतःच्या ताकदीवरती अजून तुमचं पोट का नाही भरत आहे? का अजूनही खाल्ल्यानंतर तुम्हाला काय भस्म्या रोग झालाय का, की किती खाल्लं तरी काय भूकच भागत नाही? किती खायचं? खैरे साहेबांनी आपले विचार मांडले. सुभाष पाटील बोलत होते. अंबादास यांनी आपण केलेली कामं तुम्हाला सांगितली. आणि सत्ताधाऱ्यांचं मी वस्त्रहरण हा शब्द त्यांच्याबाबत चुकीचा आहे, कारण त्यांनी लाज लज्जा सोडलेली आहे. पण मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मला तर धक्का बसला आश्चर्याचा आणि वाईटही वाटलं की मी मुख्यमंत्री असताना जी जी कामं इकडे सुरू केली होती ती कामं अजूनही झालेली नाही आहेत. 365 दिवसामध्ये फक्त 44 दिवस पाणी येते घरी. काय संभाजीनगरमध्ये माणसं राहतात की नाही? आणि जर संभाजीनगरमध्ये माणसं राहत आहेत तर त्या माणसांच्या अंगामध्ये काही चीड, राग, द्वेष, उद्वेग काय आहे की नाही? अरे आपलं सरकार या गद्दारांनी पाडलं नसतं तर आज मी तुम्हाला रोज पाणी देऊन दाखवलं असतं. मी काय केलं होतं काय नाही हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. पाण्याच्या योजनेसाठी मी नुसते पैसे मंजूर नव्हते केले. जेव्हा मला कळलं
की संभाजीनगर महापालिकेकडे पैसे नाही आहेत, मी ती योजना सरकारच्या खात्यात टाकली होती आणि सरकारकडनं तो मी खर्च करून ती तुम्हाला मी योजना पूर्ण करून देणार होतो. भूमिपूजन केलं होतं. मुख्यमंत्री म्हणून मी एक दोनदा ती पाहणी करायला आलो होतो. सगळं काही करत होतो. आणि विशेष म्हणजे मला एका गोष्टीचं शल्य नक्की आहे, ज्या संभाजीनगरवरती शिवसेना प्रमुखांचं अलोट प्रेम, त्या संभाजीनगरमध्ये त्यांच्या शिवसेनेचा लोकसभेत आणि विधानसभेत पराभव झाला, हे शल्य त्यांना सुद्धा लागले, मला सुद्धा लागले. तुम्हाला लागले की नाही मला माहिती नाही. एक नातं आपलं आणि संभाजीनगरचं शिवसेना प्रमुख मानत होते तेच नातं मी मानतोय आणि त्याच नात्याच्या हक्काने आणि अधिकाराने मी इथे आलोय. मला इथे तुमचं प्रेम दिसतंय, कारण प्रेम नसतं तर हे मैदान आज माझ्याकडे काही नसताना भरलंच नसतं. आणि ही कोणीही पैसे देऊन आणलेली माणसं नाहीयेत. एक सुद्धा माणूस पैसे देऊन आणला असेल तर हात वर करून सांगा, टीव्ही वाल्यानं जा आणि त्याची मुलाखत घ्या. पण एवढी गर्दी जमल्यानंतरही पैशाची मस्ती जर निवडणूक फिरवणार असेल तर मग मात्र अस्तित्व, जेव्हा आम्हाला विचारलं जातं की तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे का, आमच्या अस्तित्वाची काळजी करू नका, आम्ही आहोत ते असे आहोत. पण आपल्या वाट्याला कसं आयुष्य आलं पाहिजे त्याचं ते निश्चित करणारी ही निवडणूक आहे. अस्तित्वाची लढाई आमच्या नाही आहे, ही तुमच्या आयुष्याची लढाई आहे, ज्याच्यासाठी आम्ही लढतो आहोत. म्हणजे मला खरं आश्चर्य वाटलं की येताना मी होर्डिंग बघत होतो. किती निर्लज्ज लोक असतात. संपूर्ण यांचं डबल ट्रिपल इंजिन लागलेलं आहे, इकडे इंजिन तिकडे इंजिन, मध्ये प्रशासकाचा कारभार म्हणजे इंजिन यांचंच होतं. तरी देखील मेवा भाऊ गती विनाशाची, विनाशच चाललंय. विकास कुठे आहे? विनाशाकडे चाललोय आपण. त्याच्यानंतर अजित पवार, वेळ बदलायची. अरे परत पक्ष बदलताय की काय? आणि त्याच्या खाली बाकी गद्दाराचं सोडून द्या, त्यांना काय कळलेलंच नाही कारभार. पण अजित पवारांच्या होर्डिंगवरती एक वाक्य वाचलं, संभाजीनगर आम्ही नशामुक्त करू. अहो तुम्हाला सत्तेची एवढी नशा चढले की आज सरकार तुमचं असताना तुम्ही संभाजीनगर नशामुक्त करू शकत नाही. महापालिका जर काय लोकांनी तुमच्या हातात दिली तर महापालिकेच्या माध्यमातून तुम्ही हे शहर नशामुक्त करा. आणि प्यायला पाणी मिळत नाहीये, दारूचे परवाने पटपट मिळत आहेत. आणि ते सुद्धा कोणाला? म्हणजे दारू तुम्हाला संभाजीनगर कराना, दारू पाजण्यासाठी परवाने द्यायला सरकारला जमतंय, पण पाणी द्यायला नाही जमत. हे सगळे खोटारडी लोक. म्हणजे काय झालंय की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती, जरूर होती. आणि दानवे, रावसाहेब दानवेंना मला सांगायचंय की आम्ही तुमच्या ताटात जेवलेलो नाही. तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी 2 घास भरवले नसते तर आज कुपोषणाने तुमचा राजकारणात मृत्यू झाला असता. शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला जगवलेलं आहे. या संभाजीनगरचं नामकरण अभिमानाने सांगेन की मी केलेलं आहे. शिवसेना प्रमुखांचा तो आदेश होता आणि त्या मंत्रिमंडळाची ती माझी शेवटची बैठक होती. त्याच्यात औरंगाबादचं संभाजीनगर, होय, यांनी एक चांगलं केलं. छत्रपती लावायलाच पाहिजे होतं, छत्रपती संभाजीनगर केलं. कोणतं श्रेय तुम्ही घेताय? कसलं श्रेय घेताय? आम्ही जर का संभाजीनगर केलं नसतं तर तुमच्यामध्ये म्हणजे भाजपमध्ये हिंमत नव्हती. आणि मग भाजपमध्ये जर का हिंमत असेल तर त्यांनी जसं अहमदाबादचं अहिल्यानगर केलेलं आहे तसं मग त्यांनी अहमदाबादचं कर्णावती करून दाखवावं. जा करा. आज त्यांना मी आव्हान देतोय. अमित शहा त्यांचाच मतदारसंघ आहे ना, आमच्या अंगावर येतं हिंदुत्व हिंदुत्व करून. मग पहिलं तुमच्या मतदारसंघ ज्या अहमदाबादमधनं निवडून येतात त्याचं नामांतर करून दाखवतो मी. का नाही करत? मग स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या घरात आग लावायची.
तो जो काय भारतीय जनता पक्ष होता तो आता गेलेला आहे. मी कालच्या माझ्या नाशिकच्या सभेत मी आणि राज एकत्र होतो आणि आज तुम्हाला सांगतो आपल्या विजयाच्या सभेत मी राजला बरोबर घेऊन येईन. कारण एक नवीन सुरुवात आपल्याला करायची. नाशिकमध्ये सुद्धा तेच, मुंबईमध्ये सुद्धा तेच, संभाजीनगरमध्ये सुद्धा तेच, सोलापूरमध्ये तेच, कल्याण डोंबिवलीमध्ये तेच. अहो जगातला मोठा पक्ष आणि त्यांच्याकडे उमेदवार द्यायला माणसं नाहीत. मग ह्याचं उचल, त्याचं उचल, त्याचं उचल. बरं सगळ्यात कहर म्हणजे एक डोक्यात तिडी काढणारी बातमी मी आज वाचली, तुम्ही सुद्धा वाचली असेल. गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी बदलापूरमध्ये एक दुर्घटना घडली होती, माहिती ना तुम्हाला, चिमुकलीवरती अत्याचार झालेला. आणि त्याच्यामध्ये अक्षय शिंदे या माणसाला पकडलं होतं. पकडल्यानंतर अशी एक अपेक्षा होती की जलद न्यायालयामध्ये ती केस चालेल, त्याच्यावरती आरोप सिद्ध होतील आणि त्याला फासावर लटकवलं जाईल. पण अचानकपणे त्याचा एन्काउंटर केला गेला. आणि तो एन्काउंटर केल्या गेल्यानंतर प्रश्न हाच पडला की त्याच्याबरोबरचे जे सहआरोपी आहेत, तुषार आपटे, आणखीन एक माणूस, माहिती अशी तेव्हा मिळाली होती की हे संघाचे कार्यकर्ते आहेत. खरे खोटं मला माहिती नाही. आणि तो अक्षय शिंदे तोंड उघडेल, त्यांनी तोंड उघडू नये म्हणून याला गोळी घातली की काय, असा एक संशय व्यक्त केला गेला होता. मग पुढे तुषार आपटेंचं काय झालं काहीच कळलं नाही. अटक झाली नाही झाली काहीच माहिती नाही. पण आज अचानक अशी बातमी आली की बदलापूरमध्ये भाजपने तिकडे चांगले नगरसेवक निवडून आले, म्हणजे तिकडे मिंदेचा सफाया केला आणि तुषार आपटे या विकृताला स्वीकृत नगरसेवक केला. हे यांचं हिंदुत्व. आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे. मुलीवरती अत्याचार करणारा सहआरोपी तो केवळ तुमचं त्यांनी नगरसेवक निवडून आणण्यात मदत केली हे वरती तोंड करून सांगतायत की त्यांनी आमचे नगरसेवक निवडून आणायला मदत केली म्हणून आम्ही त्याला स्वीकृत सदस्य केलं. विकृत माणसाला तुम्ही स्वीकृत करता म्हणजे तुम्हाला विकृती चालते. हे तुमचं हिंदुत्व आहे. मी मुख्यमंत्री असताना आणखीन एक दुर्घटना घडली होती पालघरमध्ये, आठवतं ना तुम्हाला? 2 साधूंची हत्या झाली होती. दुर्दैवी घटना होती. ताबडतोब पोलीस कारवाई करून जवळपास 100-125 लोकांना आपण अटक केली होती. कोणालाही सोडला नव्हता. पण जणू काय त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी काय केलं, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशी जी बोंब मारली होती याच मेवा भाऊनी. आणि त्याच हत्याकांडामध्ये जो आरोप म्हणजे जो आरोपी आहे, ज्याच्यावरती आरोप केले गेले होते, त्यालाच भाजपने पक्षात प्रवेश दिला होता. हे यांचं हिंदुत्व. म्हणजे एक तर तुम्ही आरोप करता ते खोटे आहेत, नाहीतर तुम्हाला कोणी चालतंय, भ्रष्टाचारी पण चालतायत, बलात्कारी पण चालतायत, खुनी पण चालतायत. म्हणजे जो एक भाजप होता राष्ट्रप्रथम, तो भाजप मेला आणि भ्रष्टाचार प्रथम, गुंड प्रथम, बलात्कारी प्रथम हे आता भाजपचं नवीन घोषवाक्य झालेलं आहे. हे मान्य तुम्हाला? हा पक्ष आपल्यावरती महाराष्ट्राची संस्कृती रसातळाला नेतोय, पक्ष फोडतोय, चिन्ह चोरतोय, केलेली कामं चोरतोय. म्हणजे मला एक गोष्ट आवडली, मुद्दामून मी ती बातमी कट करून घेऊन आलेलो आहे. जयंत पाटील जे आपले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांनी सांगलीमध्ये का कुठे एक भाषणात चांगलं बोलले. कारण झालंय की आता भाजपचे जे काही निष्ठावंत म्हणून शिल्लक राहिलेत त्यांची अवस्था फार वाईट आहे. भाजपमध्ये फार वाईट आहे. म्हणजे जे सगळे माखलेले लोक आहेत कशा कशाने त्यांना भाजपात घेतलं जातंय, त्यांना आंघोळ घालायचं काम निष्ठावंतांना करावं लागतंय. सगळं त्यांचं धुवून पुसून साफ करायचं आणि डोक्यावर घेऊन मिरवायचं, हे निष्ठावंतांचं काम राहिले. म्हणजे निष्ठावंतांच्या खांद्यावर उपऱ्यांचे ओझे. तो पिंजरा पिक्चर होता ना, त्याच्यात कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. आणि त्यातलाच एक डायलॉग काल जयंत पाटलांनी मारलाय की भाजप म्हणजे कसा होता, नीतिमत्ता, साधन, सुचिता. 2014 साली यांच्या मोठमोठ्या जाहिराती होत्या, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.
आहे ना, आठवतंय का? आता त्यांनाच विचारा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. कारण आम्ही तुमच्या सोबत होतो हिंदुत्वासाठी, पण आजचं तुमचं हे थोतांड आहे हे आम्हाला मान्य नाहीये. आणि तुम्ही तुमचं जे एक वेगळेपण होतं ते वेगळेपण तुम्ही गमावलंय. आणि म्हणून जयंत पाटील काल जे बोलले की ये बंद करने आए थे तवायफों के कोठे, मगर सिक्कों की खनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे. म्हणजे कोठे बंद करायला आलेले पण नाण्यांचा खणखणाट ऐकला आणि